नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अवंतिकाने आणि सौमित्राने आता जानकीला फोन लावलेला असतो आणि इथे काय प्रकार घडला, इथे काय चालू आहे ते सगळं आता अवंतिका सांगत असते. वहिनी, तुम्हाला माहिती आहे का, इथे तर रील्स बनवणे चालू आहे, माहिती का, मोठा कॅमेरा वगैरे, कॅमेराचं स्टँड आणि परत असे रील्स बनवत आहे. म्हणजे सारंग भाऊजी, आजी आणि ऐश्वर्याच्या डोक्यात काय प्लॅन चालू आहे ना ते त्यांनाच माहिती. तुम्हाला माहिती का जानकीताई, अजून ते आम्ही आलो आणि ते थोडे शॉकच झाले की आम्ही इकडे कसे काय आले. त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले होते, पण त्यांनी असंच गोड गोड बोलून आम्हाला चांगलंच रूममध्ये पाठवून दिलं. तर आता इकडे आम्ही रूममध्ये आलेलो आहे. तेव्हा आता जानकी म्हणते, जाऊ द्या, तुम्ही कसे आहेत, तुम्ही थांबतायत ना भाऊजी आता. तेव्हा आता सौमित्र म्हणतं, नाही वहिनी, तुम्ही इथे कोणीच नाही आहे, मग आम्ही थांबून सुद्धा काय करा, काम आहे बाकीचे. तेव्हा आता जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी, तुम्ही पाहुण्यांसारखे येतात आणि पाहुण्यांसारखे जातात, आपलं घर आहे ते, राहायचं ना थोडं. तेव्हा आता सौमित्र म्हणतो, नाही वहिनी, तुम्ही नाही आहे, मग मी काय करू इथे राहून, आणि मला कामंसुद्धा आहे, पण मी आता लगेच निघणार आहे. तेव्हा आता अवंतिका म्हणते, जानकी वहिनी, तुम्हाला माहिती का, ऐश्वर्याचं डोक्यात काहीतरी प्लॅन चालू आहे, मला असं वाटतं, कारण ते दोघंही, सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या काहीच बडबड करत होते. तेव्हा आता जानकी म्हणते, गुलाबदादा असतील तर त्यांच्याजवळ फोन द्या बरं, मला गुलाबदादांशी बोलायचं आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो, वहिनी, गुलाबदादा आहे ना, सारंगने त्याला रोपं घेण्यासाठी पुण्याला पाठवलं आहे. तेव्हा आता हे ऐकून जानकीला थोडा डाऊटच येतो की नेमकं आता खरंच गुलाबदादा पण नाही आहे घरात, कोणी नसून ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये प्लॅनच चालू असेल. हे तिघंजण आता काय खिचडी पकवतील, आता काय माहिती, असं आता बोलत असतं. तेव्हा आता ऐश्वर्या यांचं बोलणं फोन दरवाजाच्या मागून ऐकत असते. काही ऐकायला येईल आपल्याला, कारण अवंतिकाने फोन स्पीकरवर ठेवलेला असतो, त्याच्यामुळे आता ऐश्वर्या ऐकत असते. पण आता ऐश्वर्याला सुद्धा काही ऐकू येत नसतं. तर आता ती ऐकत असतानाच आता डोक्याला हात लावते. देवा, आता ह्या अवंतिकाने सगळं त्या जानकीला सांगितलेलं असेल, सगळा प्लॅनचा बँड वाजवला ह्या अवंतिकाने. तेव्हा आता आजी आणि सारंगसुद्धा तिच्या मागे येतात. तेव्हा आता सारंग म्हणतो, ऐश्वर्या, खाली ना बायका आलेल्या आहे ऑडिशनसाठी, चला आपण ऑडिशन घेऊ एक. तेव्हा आता ती म्हणते की तू इथे काय चालू आहे, तुम्हाला ऑडिशनचं काय पडलं आहे. सौमित्र आणि अवंतिका आता म्हणजे घरी जायला निघता आहे. तुम्हाला माहिती का, आता ते सगळं आवरा, त्यांना पाठवून द्या आधी बाहेर, कारण ते येतीलच आता खाली. मी तेच ऐकण्याचा प्रयत्न करत आहे की ते जानकीला काय सांगतायत म्हणून. तेव्हा आता इकडे अवंतिका आणि सौमित्र फोनवर बोलत असताना सौमित्र म्हणतो, शर्वरी कशी आहे. तेव्हा आता जानकी म्हणते, शर्वरी वंश पण चांगले आहे, देऊ का तुम्हाला त्यांच्याजवळ फोन देऊ का, बोलायचं का तुम्हाला त्यांच्याशी. तेव्हा आता सौमित्र म्हणतो, नाही नको, राहू द्या, आता ती कामात असेल, असू द्या तिला कामामध्ये. तेव्हा आता ऐश्वर्या इकडे बाहेर आता आजीला आणि सारंगला म्हणते, तुम्ही इथे काय करताय, तुम्ही कशाला ऐकतायत, मी ऐकते ना, मग तुमचं इथे काय काम आहे. त्याने दरवाजा उघडला तर परत प्रॉब्लेम नको, तुम्ही जा बरं आधी बाहेर. तेव्हा आता ऐश्वर्या आता आजीला आणि सारंगला खाली हाकलून लावते आणि स्वतः मात्र कान देऊन ऐकत असते. तर आता ऐश्वर्या खाली येते, कारण ते आता बॅग वगैरे उचलत असतात, फोन ठेवून दिलेला असतो. तेव्हा आता ऐश्वर्या खाली येते. तेवढ्यातच आता ती खाली जाऊन सोफ्यावर बसते आणि मुद्दाम नाटक करत अशी पायावर पाय ठेवून बसलेली असते. तेव्हा आता अवंतिका आणि सौमित्र खाली येतात. तेव्हा सौमित्र म्हणतो, सारंग. तेव्हा सारंगने हाक मारताच आता सारंग म्हणतो, हा दादा बोल, काय म्हणतो, चालला पण तू निघालास सुद्धा. तेव्हा आता सौमित्र म्हणतो, हो निघालो, मग काय करू इथे. तेव्हा आता सारंग म्हणतो, हा ठीक आहे, जा मग, आरामात जा, हळू जा. आता अवंतिका रागानेच ऐश्वर्याकडे बघत असते, कारण अवंतिकाला खूप राग आलेला असतो ऐश्वर्याचा. तेवढ्यातच आता सारंग म्हणतो, दादा 2 दिवस थांबला असता. तेव्हा आता म्हणजे ऐश्वर्या आता सारंगकडे रागातच बघते. तेव्हा आता सारंग मुद्दा म्हणतो, हा ठीक आहे, बरं, तुला कामं असतील ना भरपूर, ठीक आहे, तू निघून जाता. तेवढंच आता एक ऑडिशनसाठी एक बाई येते, दरवाजातच उभी राहते. ते ऑडिशन इथेच चालू आहे का हो. तेव्हा आता इथे म्हणजे ऐश्वर्याच्या आणि सारंगच्या आणि आजीच्या चेहऱ्यावर तर 12च वाजलेले असतात. तर आता आजीच्या हातचा नेमका तांब्या खाली पडून जातो. तर सौमित्र आता आजीकडे बघतो, आजीचाही चेहरा खूप घाबरलेला असतो. तर आता ऐश्वर्या म्हणते, नाही इथे ऑडिशन नाही चालू आहे. तेव्हा ती बाई म्हणते, हो इथेच चालू आहे, आशीर्वाद बंगला याच ठिकाणी, हाच ॲड्रेस आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो, हो हा तुम्ही सांगते तो ॲड्रेस हा इथलाच आहे. तेव्हा आता ती म्हणते, हो इथेच चालू आहे ऑडिशन. तेव्हा आता मुद्दाम आता ऐश्वर्या पट्टी पडवत म्हणते, नाही तुम्हाला आहे ना खोटी बातमी दिली असेल,
ही ते ऑडिशन नाही चालू, अहो हे तर आमचं घर आहे, हे तर आमचा बंगला आहे, हे का तुम्हाला फिल्म शूट वाटलं का, शूट टाईम वाटलं का तुम्हाला, हे इथे फिल्म शूट नाही होत. तर तेव्हा ती बाई म्हणते अहो आम्हाला हाच ॲड्रेस दिलेला आहे. तेव्हा आता म्हणजे आता ऐश्वर्याला हे समजत नाही काय करावं काय नाही, नेमकी ह्या बाईला आत्ताच द्यायचं होतं. तेव्हा आता ती मुद्दाम नाटक करत म्हणते हां आशीर्वाद फिल्म शूटचं आहे ना आमच्या बाजूला आहे, असं सरळ जाऊन त्याचं पण नाव आशीर्वादच आहे आणि आमच्या बंगल्याचं नावसुद्धा आशीर्वादच आहे, चला मी तुम्हाला दाखवते. तेव्हा आता मुद्दाम ऐश्वर्या आता तिला घेऊन बाहेर जाते आणि तिच्याशी बोलायला लागते. तेव्हा आता इकडे सौमित्रा आणि हिला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो अवंतिकाला, कारण त्यांना समजत नसतं काय चाललं आहे काय नाही. तर ते इकडे सारंगची बोलणी बंद झालेली असते. सारंग आता ऐश्वर्याकडे आणि त्या बाईकडे बघतच असतो, कारण आता सौमित्र सगळं समोर आलेलं असतं आणि ते जानकीचे चमचे असतात. जानकीला सगळ्या गोष्टी A to Z गोष्टी येतात त्या जानकीला सांगतात. त्याच्यामुळे आता सारंगसुद्धा चूप बसलेला असतो. तर आता ती बाईला घेऊन आता ऐश्वर्या बाहेर निघून जाते. तर आता आजीच्याही जीवात जीव येतो, तर सारंगच्याही जीवात जीव येतो. ते दोघंही आता थोडे श्वास घेतात, बरं झालं बाबा ऐश्वर्याने काहीतरी बुद्धी सुचवली आणि तिला घराच्या बाहेर घेऊन गेली. तेव्हा आता इकडे सौमित्र आणि अवंतिका दोघेही बाहेर जायला निघतात, म्हणजे ते त्यांच्या घरी जायला निघतात. ते दोघंजणं बाहेर निघून गेल्यावर आता आजी तोंडालाच हात लावते आणि म्हणते बापरे सारंग, बरं झालं, नाही तर ह्या अवंतिकाने आणि सौमित्राने तर जानकीला सांगून दिलं असतं, त्या दोघांच्या समोर आलं असतं की आपलं काय चालू आहे काय नाही, आपण कसला प्लॅन करतायत काय नाही, असं ती आता सारंगला सांगते. पुढे आता आजी ऐश्वर्या आणि सारंग हे पार्वतीच्या गोष्टी करत असतात आणि ऑडिशन म्हणजे कोणाला सिलेक्ट करायचं कोणाला नाही या गोष्टी त्यांच्या चालू असतात. तेवढंच आता लाईट जाते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते कशी काय लाईट गेली आज, नाही तेव्हा जात नाही आणि आज रात्रीच कशी काय लाईट गेली. तेवढ्यातच आता एक बाई येते समोर, तर ती म्हणते मी पार्वती आहे. ऋषिकेश हे बघ मी पार्वती आली आहे. नाना तुम्ही ओळखलं का मला, नानासाहेब तुम्ही ओळखलं का, हे बघा मी तुमची पार्वती आली आहे. तर आता पूर्ण अंधार असतो आणि असं भूतासारखंच तिला अंधारामध्ये काळोख दाखवलेलं असतं. म्हणजे ती खरंच तिला बघून आता ऐश्वर्या आजी आणि सारंग तिघी शॉक होतात. त्यांच्याही पायाखालची जमीन सरकते. ते म्हणतात अजून आपण ऑडिशनमध्ये सिलेक्टसुद्धा केले नाही, कॉन्टेस्ट सिलेक्टसुद्धा केली नाही आणि ही बाई कोण आली, खरंच भूतगीत आलं तर नाही ना. तेव्हा आता ते तिघंही खूप घाबरतात. त्यांना असं वाटतं काय करावं आणि काय नाही, कुठे लपावं आणि कुठे नाही. तर मंडळी आता ऐश्वर्या आणि आजी आणि सारंग हे पुढे काय पाऊल उचलतील, काय रिॲक्ट होतील, लाईट आल्यावर त्यांना खरंच पार्वती दिसेल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.